महाराष्ट्रात आज 11 लोकसभेच्या मतदारसंघांसाठी मतदान पार पडले, ज्यात मंत्री रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला आहे। विशेष म्हणजे पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50% आत मतदान झालंय। पाहूयात। महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात 11 लोकसभेच्या मतदारसंघासाठी मतदान झालं आणि चौथ्या टप्प्यात 52% मतदान झालं। पुण्यात तिरंगी लढत आहे। भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंमध्ये सामना आहे। पुण्यात 44.90% मतदान झाले। कमी मतदान झाल्यानं धाकधूक वाढली आहे। पुण्यानंतर शिरूरची लढाई लक्षवेधी आहे। शिरूरमध्ये 43.89% मतदानाची नोंद झाली। शिरूरमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गटाकडून आढाराव पाटील मैदानात आहेत। मावळमध्ये 46.03% मतदानाची नोंद झाली। इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आहे। शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंविरोधात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे लढतायत। जालन्यात 59.44% मतदानाची नोंद झाली। इथे भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात काँग्रेसकडून कल्याण काळे फाईट देत आहेत। मराठवाड्यातील आणखी एक जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। इथे तिरंगी लढत आहे। संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि एमआयएम कडून इम्तियाज जलील मैदानात आहेत। संभाजीनगरमध्ये 54.02% मतदान झाले। बीडमध्ये 58.37% मतदानाची नोंद झाली। बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे आहेत। त्यांना शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे टक्कर देत आहेत। नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसच्या गोवाल पाडवींमध्ये थेट लढत आहे। इथे 60.60% मतदानाची नोंद झाली। जळगावात 51.98% मतदानाची नोंद झाली। इथे भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाच्या करण पवारांमध्ये मुख्य लढत आहे। रावेरमध्ये 56.16% मतदानाची नोंद झाली। रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे आणि शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील आमने सामने आहेत। अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखेंच्या विरोधात शरद पवार गटाकडून निलेश लंके मैदानात आहेत। नगरमध्ये 53.27% मतदानाची नोंद झाली। इकडे शिर्डीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। शिर्डीत 55.27% मतदानाची नोंद झाली। इथे शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वागचौरेंमध्ये सामना आहे। महाराष्ट्रात आता शेवटचा 5वा टप्पा बाकी आहे। 5व्या टप्प्यासाठी 20 तारखेला मतदान आहे, ज्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासह मुंबईतील 6 मतदारसंघाचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।